नमस्कार. सध्या आम्ही आहोत तेमवाडा मोर्जी समुद्रकिनारी भागात, ज्या ठिकाणी 1997 सालापासून या ठिकाणी कासव संवर्धन मोहीम यशस्वीपणे राबवली जाते आणि त्यानंतर 2000 साली तत्कालीन भूतपूर्व मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या कासव संवर्धन मोहिमेसाठी किनारी भागातील 500 चौरस मीटर जागा आरक्षित केली होती आणि या जागेमध्ये ज्या परिसरात अर्थात मोर्जी, आशवे, मांजरे या ठिकाणी जर टर्टल येऊन अंडी घालत असेल तर ती या ठिकाणी आडून ती सुरक्षित ठेवण्याचं कार्य वन्य विभाग वन खात्याअंतर्गत केलं जात आहे. या हंगामातील पहिल्यांदाच एक सागरी कासव काल रात्री या ठिकाणी येऊन 99 अंडी घातलेली आहे. या हंगामातील हे पहिलं सागरी कासव आणि या ठिकाणी जर आपण नजर मारली, वन खात्याअंतर्गत मरीन लाईन्स अंतर्गत हा जो परिसर आहे या परिसराची पाहणी देखभाल केली जाते. टर्टल साईड आहे, या ठिकाणी कसल्याच प्रकारचं हंगामी स्वरूपाचं सोयी सुविधा असलेलं या ठिकाणी अभ्यास केंद्राचाही पत्ता नाही. त्यामुळे वन खाते किंवा जे संबंधित मरीन लाईन या सागरी कासव टर्टल संवर्धनाची मोहीम राबवत असतात ते याकडे दुर्लक्ष देतात की काय, किंवा राज्याचे वनमंत्री माननीय विश्वजित राणे यांनी यात लक्ष का घातले नाही अजूनपर्यंत. मागच्या 2 वर्षापूर्वी त्या या ठिकाणी कासव संवर्धन मोहिमेच्या परिसरात आले होते आणि त्यांनी ठळकपणे सांगितलं होतं की टर्टल जी साईड आहे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं अभ्यास केंद्र उभारून सर्व प्रकारची माहिती, सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध केल्या जातील. परंतु तशा प्रकारची सोयी सुविधा आजपर्यंत उपलब्ध का केल्या नाही असा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे. सरकारने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर कासव संवर्धन मोहीम राबवली जाते, त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं अभ्यास केंद्र उभारून नागरिकांना, ज्या ठिकाणी एक देश विदेशातील पर्यटक येतात आणि सागरी कासव कशा प्रकारचे येतात, अंडी घालतात आणि अंड्यातून किती दिवसाने पिल्ले बाहेर पडतात आणि ती पिल्ले मग समुद्रात कशा प्रकारची सोडली जाती याची पूर्ण माहिती या अभ्यास केंद्रामध्ये आवश्यक आहे. तशा प्रकारची सोय करावी आणि दर दिवशी एखाद्या सागरी कासवाने अमुक अंडी घातली तो तसा फलकही या ठिकाणी लावणे जरुरीचे आहे. सध्या ओहोटी भरतीचे दिवस असल्यामुळे किनाऱ्यावर सागरी कासवाने अंडी घातलेली आहे, ती अंडी काढून या आमच्या वन खात्याच्या कर्मचाऱ्याने सुरक्षित ठिकाणी आणून ठेवलेली आहे. भविष्यात अनेक सागरी कासव येणार, अंडी घालणार, परंतु त्याची सुरक्षा वन खात्याने घेताना या ठिकाणी अगोदर सोयी सुविधा पुरवण्याची गरज आहे. तशा प्रकारच्या सोयी सुविधा आजपर्यंत या ठिकाणी दिसत नाही. या पहिल्याच हंगामातील हे पहिलं सागरी कासवाने अंडी घातलेली आहे, त्याची सुरक्षा या ठिकाणी आहेत. शिवाय आपले पर्यटन हंगामात जे अनेक देश विदेशातील पर्यटक येतात त्यांनाही या अभ्यास केंद्रामध्ये माहिती मिळणे आवश्यक आहे. तशा प्रकारची सोय करावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.